नमस्कार. तमिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेड या बँकेमध्ये भरती सुरू झालेली आहे. पदाचं नाव आहे सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. तर आज आपण हा फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण नोटिफिकेशनवरती नजर टाकू. या ठिकाणी शेड्यूल दिलेलं आहे. पहिलं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन. तारीख आहे 28/2/2025 टू 16/3/2025. 16/3 लास्ट होती, पण आता तारीख एक्सटेंड केली आहे. 23 मार्च 2025पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पुढं त्या ठिकाणी ऑनलाईन एक्झामिनेशनच्या सुद्धा तारखा दिलेल्या आहेत. नंतर आहे नंबर ऑफ व्हॅकन्सीज. महाराष्ट्रासाठी 22 व्हॅकन्सीज या ठिकाणी आहेत. व्हॅकन्सीज ऑब्लिक सीट या ठिकाणी दिलेत. जनरलसाठी टोटल आहेत त्या 124. नंतर आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. इथे आर्ट्स आणि सायन्समधून जर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल आणि तुम्हाला 60% किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. वयाची अट या ठिकाणी दिलेलं आहे 30 वयापर्यंत. एक्सपिरियन्स या ठिकाणी दिलेला आहे प्रेफरेबल बट नॉट एसेन्शियल. सिलेक्शन प्रोसिजर इथे मेन्शन केले. एक्झाम स्ट्रक्चर आहे ॲज पर IBPS स्टँडर्ड. मीडियम ऑफ एक्झामिनेशन होणार आहे इंग्लिशमधून. ऑनलाईन एक्झामिनेशन हा फेज 1 आहे. जनरल अवेअरनेसवरती 25 प्रश्न असणार आहेत. मार्क्स 25. इंग्लिशला 30 प्रश्न, मॅक्झिमम मार्क 30. याप्रमाणे एकूण प्रश्न आहेत 150 आणि मार्क आहेत 150. ड्युरेशन 120 आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश ओनली. पुढं आहे एक्झाम सेंटर. पहिलं आहे मुंबई ठाणे MMR नवी मुंबई आणि दुसरं दिलेलं आहे ते पुणे दिलं आहे आपल्याला. पुढे ॲप्लिकेशन फी दिलेली आहे 1000 रुपये प्लस इंटिमेशन चार्जेस दिलेले आहेत. खाली सॅलरीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे पर इयर आणि पर मंथ. इथे जे डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करावी लागणार आहेत त्या दिलेल्या आहेत. फोटोसही, थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन. ही सर्व डॉक्युमेंट फॉर्म भरताना आपल्याला अपलोड करायचे आहेत. तर फॉर्मला सुरुवात करूया. या ठिकाणी होमपेजवरती आलो आहे मी. इथे डेट्स दिसत असतील. 28/2/2025ला सुरू झाले ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि तारीख 23/3/2025पर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो आहे. तर आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. इथं पहिलं आहे फर्स्ट नेम टाईप करून घ्यायचं. नंतर त्याच्या खाली कन्फर्म फर्स्ट नेम, नंतर मिडल नेम टाईप करायचं. परत एकदा कन्फर्म मिडल नेम टाईप करायचं. लास्ट नेम टाईप करायचं. नंतर परत एकदा लास्ट नेम टाईप करून घ्यायचं. पुढे मोबाईल नंबर टाईप करायचा. परत एकदा कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये एकदा टाईप करायचा आणि ईमेल ID टाईप करून घ्यायचे. त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड जो दिला आहे तो टाईप करून घ्यायचा या ठिकाणी बॉक्समध्ये आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. मी हे सर्व डिटेल्स भरतो आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घेतो. सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या प्रमाणे समोर पेज दिसेल. इथे वरती रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिसेल, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झालं आहे. इथे फोटो आणि सही अपलोड करायची आहे. पहिला आहे अपलोड इमेज, म्हणजे स्कॅन केलेला फोटो इथे अपलोड करायचा. आणि दुसरं आहे ते आहे कॅप्चर इमेज. मोबाईलमधून करणार असाल तर QR कोड मोबाईलमधून स्कॅन करायचा आणि सेल्फी काढायची. जसा पासपोर्ट साईज फोटो आपण काढतो तसा मोबाईलमधून काढायचा आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा. नंतर आहे खाली सिग्नेचर अपलोड करायची आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. मी सर्व अपलोड करतो इथे आणि नेक्स्टवरती क्लिक करतो.
नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पहिलं आहे बेसिक डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत. स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं. मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो इथे. त्याच्यानंतर रिजनल लँग्वेज मराठी सिलेक्ट करायची. कॅटेगरी सिलेक्ट करतो मी जनरल. नंतर डिसेबल असेल तर येस करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. एक सर्व्हिसमॅन असेल येसवरती क्लिक करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. नंतर आहे रिलिजन धर्म, ह्या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचा. मी हिंदू सिलेक्ट करतो. पुढे आहे रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी, नोवरती क्लिक करायचं. नॅशनॅलिटी ऑलरेडी आहेच तिथे. पुढे आपल्याला एक्झाम सेंटर ह्या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता मी पुणे सिलेक्ट करतो इथे. नंतर पर्सनल डिटेल्स इथे भरून घ्यायच्या. पहिलं आहे जन्मतारीख, नंतर जेंडर सिलेक्ट करायचं, मेल फिमेल ट्रान्सजेंडर. पुढे आहे ट्विन ब्रदर ऑर सिस्टर, जुळे भावंड असाल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड. नंतर वडिलांचं नाव, आईचं नाव, लग्न झालेलं असेल तर स्पाऊस नेम टाईप करून घ्यायचं तिथे. त्याच्या पुढं आहे ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, पूर्ण ॲड्रेस, तालुका, जिल्हा, स्टेट, पिनकोड सर्व टाईप करून या ठिकाणी घ्यायचं. आणि चूज द ॲड्रेस फॉर GST इनव्हॉइस. मी करस्पॉन्डन्स ॲड्रेस सिलेक्ट करतो. सर्व टाईप करून झाल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स इथे क्लिक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. व्हॅलिडेटवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर मेसेज दिसेल, व्हेरीफाय सक्सेसफुली. ओके करायचा आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. पुढे इथे क्वालिफिकेशन भरायचं आहे. डिग्री सिलेक्ट करायची, आर्ट्स की सायन्स. त्याच्यानंतर एक्झाम डेट, पासिंग डेट आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. पर्सेंटेज टाईप करायचे आणि क्लास सिलेक्ट करून घ्यायचा. नंतर आहे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे डिटेल्स इथे भरायचे, किंवा अदर जर काही क्वालिफिकेशन असेल तर तेसुद्धा भरून घ्यायचं. पुढं आहे वर्क एक्सपिरियन्स, प्रेझेंटली वर्किंग असाल तर यस करायचं, नसेल तर नो करून टाकायचं. मी नोवरती क्लिक करतो. पुढं आहे लँग्वेजेस नोन, 3 भाषा या ठिकाणी टाईप करून घ्यायच्या ज्या तुम्हाला येतात. मराठी, हिंदी, इंग्लिश मी टाईप करतो. रीड, राईट, स्पीक याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली भाषा येत असेल, त्याचं ज्ञान असेल तर ती या ठिकाणी टाईप करून घ्या. व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करायचं. येणाऱ्या मेसेजला ओके करायचं आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्ही भरलेला फॉर्म आहे तो समोर दिसेल. तो पूर्ण फॉर्म परत एकदा वाचून घ्यायचा आणि बरोबर आहे का जे भरलेले डिटेल्स आहेत त्याची खात्री करायची आणि त्याच्यानंतरच डिक्लेरेशनवरती क्लिक करायचं. आय ॲग्रीवरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं. इथून पुढे गेल्यानंतर फॉर्म एडिट होणार नाही. येणारा मेसेज आहे तो ओके करायचा. आर यू शुअर टू कंटिन्यू परत एकदा विचारेल, ओके करायचं. त्याच्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. अपलोड करून घ्यायचे. त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड टाईप करून घ्यायचा आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. मी डॉक्युमेंट अपलोड करतो. कॅप्चा कोड टाईप करून घेतला आहे. चेक करायचं असेल तर प्रिव्ह्यू करून तुम्ही चेक करू शकता. सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. ओकेवरती क्लिक करतो. या ठिकाणी पेमेंट करायचं आहे 1180 रुपयाचं.
शेजारचा सिक्युरिटी कोड बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं. डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट? ओके वरती क्लिक करून घ्यायचं. क्रेडिट कार्ड असेल तर त्याच्यावरून पेमेंट करू शकता, डेबिट असेल तर डेबिट, इंटरनेट बँकिंग किंवा QR कोड. ज्या माध्यमातून पेमेंट करायचं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. मी QR कोडवरती क्लिक करून घेतो. त्याच्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करायचं. तर इथे टोटल अमाऊंट दाखवत आहे 1180. प्रोसीड विथ पेमेंट वरती क्लिक करून घ्यायचं. इथे UPI ID सुद्धा टाकू शकता किंवा QR कोडसुद्धा स्कॅन करू शकता. क्लिक करायचं, QR कोड समोर येईल आणि मोबाईलमधून कुठल्याही UPI ॲपमधून हा QR कोड स्कॅन करून इथे पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप जनरेट होईल, ती डाउनलोड करून घ्यायची. त्याच्यानंतर परत एकदा लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्यानंतर परत ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट डाउनलोड करून ठेवायची आणि प्रिंट काढून ठेवायची. तर आशा करतो हा फॉर्म समजला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.